या ऐतिहासिक भारत जोडोच्या पदयात्रेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांना भेट घेण्याकरता, आपल्याला संबोधित करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगेजी, आम्हा सर्वांचे नेते सन्मान्य राहुल गांधीजी, या ठिकाणी उपस्थित असलेले श्री दिग्विजय सिंगजी, केसी वेणुगोपालजी, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, एच.के. पाटील साहेब, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या नेत्या आमच्या ज्येष्ठ भगिनी सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर या ठिकाणी आलेले राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, कुमार केतकर, माणिकराव ठाकरे, या ठिकाणी उपस्थित जयराम रमेशजी, इम्रान प्रतापगडीजी, रजनीताई पाटील, जेवढी नावं घ्याल तेवढी कमी. जनता दलाचे आमचे नेते माजी खासदार श्री काबदेजी, जनता दल सेक्युलर, महाविकास आघाडीचे आमचे सर्व सहकारी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष बाई जगताप, माणिकराव ठाकरे, उपस्थित सर्व माझे या ठिकाणी काँग्रेसचे सहकारी, या ठिकाणी उपस्थित असलेला हा प्रचंड जनसमुदाय, या ठिकाणी उजवीला बसलेले काश्मीर ते कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जाणारे सर्व भारत यात्री, जोरदार टाळ्यांनी सर्व या भारत यात्रींचं स्वागत आपण करा. त्याचबरोबर मंचावर त्या ठिकाणी पण पाहताय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी आलेली आहेत. नांदेड वासियांना भेटण्याकरता डोळ्याचं पारणं फिटावं असा हा जनसमुदाय एक समुद्र झालेला, या ठिकाणी विराट अशी सभा, विराट अशी सभा, माध्यमांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आजचा दिवस भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये देगलूरहून प्रवेशद्वार आपलं देगलूर, तेलंगणा आणि महाराष्ट्र अशा हा सीमेवरचा आमचा भाग, या देगलूरमधून ही यात्रा महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन राहुलजी निघालेत. महाराष्ट्रामध्ये महापुरुषांना वंदन केलं आणि गेल्या 7, 8, 9 आणि 10 असा हा प्रवास, 4 दिवसामध्ये भरगच्च प्रवास, चालत चालत सामान्य माणसाची प्रश्न जाणून घेणं, त्याला भेटणं, गरिबांचे अश्रू पुसणं आणि त्याचं काय म्हणणं आहे हे ऐकून घेण्याचं काम, एक जनसंवाद राहुलजींनी या सर्व यात्रेमध्ये लोकांची थेट डायलॉग, एक कनेक्ट जो नेहमी होता, इंदिरा गांधींचा होता, राजीव गांधींचा होता, या सर्व नेतृत्वाखाली आज राहुल गांधी या यात्रेमध्ये आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये आज आलेले आहेत आणि मराठवाड्यातून मग हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा हे सगळे जिल्हे करत करत मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत. मित्रहो, दुसरी एक आनंदाची बाब आहे, आमचे महाराष्ट्राचे एकेकाळचे प्रभारी, आमचे नेते मल्लिकार्जुन खरगेजी आज काँग्रेस अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचं मनपूर्वक जोरदार टाळ्यांनी आपण सर्वांनी स्वागत करावं अशी विनंती आहे. एक अनुभवी नेतृत्व, एक समजदार नेतृत्व, महाराष्ट्र समजणारे, कर्नाटकात राहणारे असलं मराठी उत्तम येतं, मराठी उत्तम येतं, मराठी माणसाचे प्रश्न समजतात, महाराष्ट्र समजतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे कोणी सांगायची गरज नाही, आपोआप याला सर्व माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातले 90% प्रश्न सुटलेले आहेत, त्याला सर्व माहिती आहे. त्यामुळे आज खरगे साहेबांचं प्रथम आगमन काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर आज या महाराष्ट्रामध्ये होत आहे. मित्रहो, ही यात्रा
या यात्रेमध्ये भारतभरातून भारत यात्री, देशभरातून आलेले नेते, पदाधिकारी, पत्रकार सर्व या यात्रेमध्ये एक जनसमुदाय निर्माण झाला. मला एवढंच म्हणावं लागेल, मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर लोग आते गए और कारवा चलता गया. हा कारवा असाच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. आणि सर्व ठिकाणून या आपण पाहतोय की नांदेड जिल्ह्यामध्ये, नांदेड शहरामध्ये रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्यात. वकील भेटले, दलित समाजाची मंडळी भेटली, ख्रिश्चन समाज भेटला, ब्राह्मण समाजाने अक्षता त्या ठिकाणी डोक्यावर टाकून त्यांना आशीर्वाद दिले. समाजाचे सर्व घटक, सिव्हिल सोसायटी सहभागी झाली आणि राहुलजींना एक एक आशीर्वाद देत, राहुलजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ आहेत, अशा प्रकारची भूमिका घेऊन आज संपूर्ण मराठवाडा दुमदुमला आहे. संपूर्ण मराठवाडा या ठिकाणी एकत्र आलेला आहे. मित्रहो, आज राहुलजी ज्यावेळेस इथे आले, शंकरराव चव्हाण साहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली आणि तिथून थेट गेले तर मुक्ती संग्रामाचं आपलं जे मेमोरियल आहे, मुक्तीस्थानाचं आपल्या संग्रामाचं जे स्तंभ आहे त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक झाले. खरगे साहेबही गेले, आम्ही सर्व गेलो. यंदाचं वर्ष अतिशय महत्वाचं आहे. मराठवाडा मुक्त झाला, हैदराबाद इस्टेटमधून बाहेर पडला आणि महाराष्ट्रात सामील झाला. त्या गोष्टीला 75 वर्ष पूर्ण होत आहे. तो ऐतिहासिक वर्ष आपलं हे आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी नतमस्तक होऊन मराठवाड्याच्या जणू आम्ही ज्या अपेक्षा आहेत, ज्या आमच्या पूर्वजांनी महाराष्ट्रामध्ये येत असताना जी भूमिका त्यावेळेस व्यक्त केली होती, त्या भूमिकेची पूर्तता करण्याचं काम आपण सर्वांनी केलंय आणि आगामी काळात सुद्धा आम्हाला करायचंय. ही ग्वाही देण्याकरता राहुल गांधी आणि खरगे साहेब तिथे जाऊन आलेले आहेत. मित्र, हा प्रवास खडतर आहे, आव्हानं आहेत, प्रश्न आहेत, पण प्रश्नाला उत्तर देण्याची धमक जर कोणामध्ये असेल तर राहुल गांधीमध्ये आहे. मित्र हो, मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. एक नेतृत्व लोकांशी जोडणार, लोकांचे प्रश्न समजून घेणार. आणि त्यामुळे आपण पाहतोय महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे. अत्याचाराच्या विरोधामध्ये लढणार हा महाराष्ट्र आहे. देशामध्ये जे वातावरण झालेलं आहे त्या प्रत्येक वातावरणाचं आपण आज सगळं आकलन करत आहोत. प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे की आपली लोकशाही आज धोक्यामध्ये येत आहे. आपण पुढे लोकशाही देशाची टिकेल की नाही, जे आमचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी लिहिलं त्या संविधानाचे मूळ तत्व ही शिल्लक राहतील किंवा नाही. तो गाभा, जो मूळ गाभा आहे, ते तत्व आहेत. त्या तत्वाचं पूर्णपणे आपण पाहाल की विद्यमान वातावरणामध्ये नेमकं काय होणार आहे. प्रत्येक माणूस साशंक आहे, प्रत्येक समाज भयभीत झालेला आहे. लोकशाही चॅनल सुद्धा आपण पाहताय, त्यांच्यावर सुद्धा फार मोठ्या एका प्रकारचं प्रश्नचिन्ह आहे की आम्ही नेमकं कशा पद्धतीने हे सर्व करायचं आहे. हे माध्यमांवर सुद्धा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. अशा पद्धतीने आज या ठिकाणी चाललेलं आहे. पण मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. हे व्यासपीठ जरी वेगळं असलं भारत जोडोचं, तर नितीन गडकरींनी सांगितलं की मनमोहन सिंग साहेबांनी चांगला निर्णय घेतला होता त्यांच्या काळामध्ये. हे कोण म्हणतंय? आम्ही तर म्हणतोच, पण नितीन गडकरी सुद्धा म्हणतात की देशाची अर्थव्यवस्था खऱ्या अर्थाने जे काम चांगलं झालं असेल ते मनमोहन सिंग साहेबांच्या काळात झालं, हे नितीन गडकरी म्हणाले. ठीक आहे, आम्ही गडकरी कुठल्याही पक्षाचा भाग वेगळा, पण शेवटी नेतृत्व काँग्रेसचं उदारीकरण, आर्थिक उदारीकरणाचा निर्णय जर कोणी घेतला असेल तर मनमोहन सिंग साहेबांनी घेतला. त्याची प्रशंसा सर्व करतात. मला एवढंच सांगायचं आहे, जी काही राजकीय पार्श्वभूमी आज देशात निर्माण होते आहे, वैचारिक मतभेद असू शकतात, आयडिओलॉजिकल भूमिका वेगळी असू शकते, पण वैचारिक भूमिकेपेक्षा व्यक्तिगत दुश्मनी, दुर्दैव मित्र, हे समजून घ्या. आपण अनेक वर्ष पाहतोय शंकरराव चव्हाण साहेबांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वात शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं.
आमच्या जयंत पाटलांचे वडील राजाराम बापू पाटील महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते, तेव्हा विरोधी पक्ष होता. पण विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष या दोघांमध्ये समन्वयाचं वातावरण होतं. कुठंही राजकीय दृष्ट्या संपवण्याची भूमिका नव्हती. शेवटी निर्णय लोकांना घ्यायचा आहे. निवडणुकीमध्ये हार जीत चालत राहते. निवडणुकीमध्ये वैचारिक भूमिका मांडणारी व्यासपीठं आहेत, परंतु एकमेकाचे गळे कापण्याचं काम दुर्दैवाने जे आज देशामध्ये सुरू आहे, संपवण्याचं काम जे देशामध्ये सुरू आहे मित्रहो, हे कामाचं नाही. या देशाची लोकशाही शेवटी अशाच गेली तर लोकशाही शिल्लक राहणार नाही. मला आमचे मित्र आर पाटलांची आठवण येते. तंटामुक्ती त्यांनी सुरू गावामध्ये ग्रामपंचायतीच्या स्तरावर तंटामुक्ती समिती नियुक्त केली आर पाटलांनी, आणि या तंटामुक्तीमध्ये गावागावामध्ये भांडणं होणार नाही म्हणून तंटामुक्ती केली. गावागावातली भांडणं संपली आहेत बरीचशी. 90% गावातले प्रश्न तंटामुक्तीमुळे संपून गेले. पण देशातील तंटा सुरू झालाय, त्याची मुक्ती कशी होणार हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे. आणि त्यामुळे देशामध्ये तंटामुक्तीची गरज आहे. लोकशाहीमध्ये आम्ही लोकांवर सोपवतो ना, लोक काय निर्णय घेतील, आमची धोरणं पटतील तर आम्हाला मतं देतील, आमची धोरणं पटणार नाही तर आम्हाला मतदान देणार नाहीत लोक. परंतु हे जे काही चाललेलं आहे त्या बाबतीमध्ये आज जी काही परिस्थिती आहे त्या बाबतीमध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये घृणा निर्माण झाली आहे. राजकीय नेत्यांच्या बाबतीमध्ये खूप वाईट बोललं जातं. दुर्दैवाने जी काही अवस्था निर्माण झाली, रोज पाहतो टीव्हीवर, हा त्याला शिवाय देतो, तो त्याला शिवाय देतो. आणि जिल्ह्यातली जी अशी परिस्थिती झाली आहे की शिव्या आधी बरोबर राहिला म्हणून फायदा करून घेतला, विरोधात गेलाय म्हणून त्याचाही फायदा घेत आहेत. डबल फायदा, बरोबर राहायचं तरी फायदा घ्यायचा आणि विरोध राहायचा तरी फायदा घ्यायचा. हे जे गलिच्छ राजकारण जे सुरू आहे देशामधल्या राजकीय पुढाऱ्यांची दुर्दैवाने प्रतिमा मलिन होत चाललेली आहे. लोकांना राजकीय नेत्यांच्या बाबतीमध्ये सामान्य माणसाच्या मध्ये चांगला माणूस आहे, राहुल गांधी चांगलं बोलतात, आज कष्ट करतायत, भेटतायत, एक चांगली प्रतिमा आहे त्यांच्या बाबतीमध्ये. परंतु त्यांच्या बाबतीत काहीतरी उलटं सुलटं बोलायचं, खरगे साहेबांच्या उलटं सुलटं बोलायचं, सोनियाजींच्या बाबतीमध्ये उलटं सुलटं बोलायचं, पवार साहेबांच्या बाबतीत उलटं सुलटं बोलायचं. काय गरज आहे? आपण काय सिनेमा काढायला बसलोय का? याच्या विरोधात बोल, त्याच्या विरोधात काहीतरी बोल. मित्र म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की अशा परिस्थितीमध्ये आज आपल्याला सर्व हे बाजूला सारून एकोप्याचं वातावरण निर्माण करून सर्वांना एकत्र आणून लोकशाही टिकवण्याची जबाबदारी हा फक्त भारत छोडो कार्यक्रम हा काँग्रेसपुरती मर्यादित नाहीये. सामान्य माणसाचा हा कार्यक्रम आहे. प्रत्येकाला वाटतं नाही आम्ही एकत्र आलं पाहिजे, देश टिकवला पाहिजे, विचार टिकवला पाहिजे, लोकशाही टिकवला पाहिजे. म्हणून शरद पवार साहेब तब्येत बरी नसताना सुद्धा त्यांनी सुप्रिया सुळेंना पाठवून दिलं, ते जयंत पाटलांना पाठवून दिलं, आव्हाडाला पाठवून दिलं. जनता दलाचे नेते या ठिकाणी आहेत, शिवसेनेच्या मंडळींनी समर्थन जाहीर केलेलं आहे. उद्या आदित्य ठाकरे नांदेडमध्ये येत आहेत. मित्र हो, हा काही प्रयोग सर्व राजकीय पक्ष विरोध करण्याचा प्रयोग नाही आहे, परंतु देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे. भारत जोडोचं मूळ गाभा जो आहे, मूळ तत्व जे आहे ते तत्व आम्हा सर्वांना देश वाचवायचा आहे, देश घडवायचा आहे, देश प्रगतीच्या मार्गाने पुढे न्यायचा आहे. म्हणून ही भारत जोडो यात्रा आहे. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आपण सर्वांनी याच्यामध्ये राहुलजींच्या मागे भक्कमपणे उभं राहा, खरगे साहेबांच्या मागे भक्कमपणे उभं राहा, महाविकास आघाडीच्या मध्ये ताकदीने आपण राहा. आणि जे पटतं मनाला पटतं ते करा. हे मला मुद्दाम आवर्जून काही वेगळं सांगायचं नाही. आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या परिस्थितीत असताना मला एवढंच वाटतंय आपण सर्वांनी आपल्याला या परिस्थितीत असताना महागाईचा प्रश्न आहे. आज काय प्रश्न? हेवे दावे, भांडण तंटे थोडे बाजूला सारून प्रश्न देशातले महागाई. आज सामान्य माणूस त्रस्त आहे. गॅस असो, भाजीपाला असो, अन्नधान्य असो, त्रस्त आहे माणसं. कोण बघतंय? रोज टीव्हीवर दुसरं चाललंय काहीतरी.
मूळ प्रश्न जो आहे सामान्य माणसाचा तो म्हणजे आज महागाई अडचणीमध्ये, बेरोजगारी. मला राहुलजींना मुद्दाम सांगा, मला विचारत होते की सगळ्यात मोठी बेरोजगारीचा प्रश्न आपल्या भागात लोकांना भेटतो. प्रत्येक जण म्हणतो साहेब नोकरी नाही, शिकलो मी, सावरलो, ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएट झालो, हाताला काम नाही आहे. घोषणा होतात रोजगारीच्या, प्रत्यक्षात नोकरी नाही आहे आणि तो बिचारा कुठेतरी वणवण फिरतोय. रोज काहीतरी होईल, रोज काहीतरी घडेल, काही घडत नाही. बेरोजगार असाच वय निघून चाललंय आणि एके दिवशी म्हणतील की तू एजबार झालेला आहे. कोणी बोलायला तयार नाही, त्याच्या प्रश्नाकडे कोणी बघायला तयार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. पीक विमा, पाऊस झाला, आपल्याकडे प्रचंड पाऊस झाला, अजूनही मला सांगा या पीक विम्याच्या कंपन्या कोणाकरता येतो? कोट्यवधी रुपयाचा विमा जमा केला जातो आणि पैसे तुम्हाला तुटपुंजी पैसे मिळतात आणि ते पण पैसे वेळेवर मिळत नाही. रोज त्यांच्या मागे लागा, रोज मला सांगा या कशाला पाहिजे या कंपन्या? काहीतरी ठोस धोरणात्मक निर्णय झाला पाहिजे पीक विम्याच्या बाबतीत. की पीक विमा हा केंद्र सरकारचा विषय आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांचा पीक विम्याचा प्रश्न हा सोपा करावा, जेणेकरून लोकांना अडचण होणार नाही. पण नाही, काही निर्णय होत नाहीत आणि त्यामुळे आज काल निर्णय झाला इकॉनॉमिकल विकर सेक्शनला आपण पाहतोय EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला 10% आरक्षण 50%च्या वर जाऊन देण्याचा निर्णय झाला. मी स्वागत करतो. आम्ही काँग्रेस पक्षाने पार्लमेंटमध्ये सुद्धा सर्व पक्षीय लोकांनी सांगितलं EWS ला मान्यता आहे. सगळ्यांनी मिळून पार्लमेंटमध्ये 10% EWS ला मान्यता दिली. पण मित्र हो, EWS ला मान्यता देत असताना मला केंद्र सरकारला हे विचारायचं होतं की मग मराठा समाजाला सुद्धा हे जर दिलं असतं 10% वाढवून तर पट्ट सुटला असता. मी बोललो, मी असेंब्लीमध्ये बोललो की तुम्ही चुकच सांगताय, तुम्ही जो बिल पास केलं ते चुकीचं आहे. महाराष्ट्रामधलं बिल तुम्हाला अधिकारच नाही. माझ्यावर हक्कभंग आणण्याचा प्रयत्न करा, हक्कभंग बिलकुल करा म्हटलं. नंतर केंद्र सरकारने पार्लमेंटमध्ये बिल आणलं आणि 10% आरक्षणाचा राज्याला अधिकार देण्याचा निर्णय घेतला. अधिकार दिले, परंतु 10%चे 50%ची मर्यादा कायम ठेवली. 50%ची मर्यादा कायम ठेवली आणि महाराष्ट्राला अधिकार दिले. होणार काहीच नाही, अधिकारच नाही तुम्हाला. 50%च्या वर तुम्ही जाऊ शकत नाही. तर मराठ्यांना आरक्षण नाही, ओबीसींचं आरक्षण तसंच अडकलं आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण तसं अडकून गेलं. म्हणून मित्र मला एवढंच सांगायचं आहे, देशाची दिशाभूल होते आहे, राजकीय डाव खेळला जातात, परंतु सामान्य माणसाला दिलासा मिळत नाही. काँग्रेस पक्ष खोटं बोलणार नाही. आम्हाला खोटं बोलून राजकारण करायचं नाही. देशाचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि राहुल गांधी त्याकरता निघालेले आहेत तुमचं म्हणणं ऐकण्याकरता, हे मला मुद्दाम सांगायचं आहे. आणि त्यामुळे मी अधिक वेळ घेत नाही. या ठिकाणी आलेल्या तमाम माझ्या पदयात्रींचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, जोरदारपणे या ठिकाणी समर्थन करतो आणि राहुल गांधीजींना, खरगे साहेबांना जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करा, स्वागत करा. राहुल गांधी आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो, राहुल गांधी आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.